करुणा आणि शांतीचा मार्ग दाखवणारे महामुनी शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध आपले सर्वांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे शिल्पकार. आता बाबासाहेबांना आपण देव म्हणावं का महामानव म्हणावं, किती उपाधी तुम्हाला द्यावी ती कमीच आहे. प्रोफेसर, वकील, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्री, डॉक्टर, दयाळू, कनवाळू, बोधिसूर्य, प्रज्ञासूर्य, भारतरत्न आणि बॅरिस्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी अभिवादन करतो. त्यांच्या लिखाणांना, त्यांच्या कायद्यांना, त्यांच्या घटनेला मी नतमस्तक होतो. आणि आज ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी 3 संघटना आपल्याला देऊन गेले, त्या 3 संघटनापैकी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि खुल्या पात्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, इमानी इतबारे आपण भारतीय बौद्ध महासभेचं काम करत आहोत, समता सैनिक दलाचं काम करत आहोत. भारतीय बौद्ध महासभेचं आज या ठिकाणी विदर्भस्तरीय ही धम्म परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. याचा मला अध्यक्ष बनवला, मी आयोजकाचा खूप खूप आभारी आहे. या धम्म परिषदेला आमचे मार्गदर्शक, आमचे वरिष्ठ केंद्रीय संघटक आदरणीय MD सरदे साहेब, ते लेखक आहेत, कवी आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांना बऱ्याच उपाध्या लागलेल्या आहेत. तर आज त्यांच्यासोबत मला आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा एक प्रसंग या ठिकाणी मला आलेला आहे. या ठिकाणी आपल्या विदर्भाचे साहेबांनी म्हटलं आपल्याला 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आटपायचा आहे आणि मला 5च मिनिटं राहिलेली आहेत. तशी अध्यक्षाची जरा ताळामोड होते, तो गोंधळून जातो. मी गोंधळला अध्यक्ष आहे आजचा. तर या माझ्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या विदर्भातील सर्व अध्यक्ष, सरचिटणीस या ठिकाणी आले. प्रामुख्याने या ठिकाणी ज्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचं अत्यंत प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी खरोखर धम्मकार्य आणि राजकारण अकोल्यामध्ये आपण ऐकलं असेल फार जोमानं चालतंय. त्या कार्यक्रमाचे त्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय PJ वानखेडे सर, त्याचप्रमाणे सरतेरी डोंगरे सर, आदरणीय चंद्रपूर जिल्ह्याचे आणि बाबासाहेबांच्या घराण्यातील संबंधित सन्माननीय किशोरजी तेलतुंबडे साहेब, म्हणजे आपल्याला माहीत असेल आनंदराव तेलतुंबडे यांचे भाऊ, त्यांना आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष बनवलेले आहेत. ते देखील या ठिकाणी आहेत. त्यांचे सरचिटणीस आहे. नागपूर शहराचे सरचिटणीस आदरणीय विजयजी मेश्राम साहेब, वर्धा जिल्ह्याचे आदरणीय राहुल गायकवाड साहेब, वानखेडे साहेब, या ठिकाणी बरेचसे आता आपले सरचिटणीस अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. नागपूरवरून नागपूरचे सरचिटणीस बोरघाटे साहेब आणि आदरणीय भंतेजी वंदामी, भंतेजी राहुल बोधी, या ठिकाणी जवळजवळ आमच्या या मंचकावरून बरेच कवी मला आढळले या ठिकाणी. म्हणजे सर्वांनी आपल्या कवितातून, कवत्वातून आपापली लेखणी केली. पण मला या ठिकाणी आमचे वानखेडे साहेब म्हणतात की तुम्ही एखादी कविता म्हणून टाका. आता माझा पेशा दुसरा आहे, मी शिक्षकी पेशातला माणूस आहे. आणि अच्छा, या ठिकाणी आमच्या भगिनी या ठिकाणी मला दिसत आहेत, आमचे दाजी पण आलेले आहेत. आमच्या भगिनी सविताताई कांबळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, चांगल्या साहित्यिक आहेत. आमच्या कविताई मेश्राम आहेत, त्या संपूर्ण आमच्या विदर्भामध्ये फिरून
आपलं प्रशिक्षण देत असतात. पुन्हा त्यांना भंडारा जिल्ह्यामध्ये जायचं आहे. बहुतेक त्यांना मिळाला असेल आदेश. मी बोललेलो आहोत सुजाता रामटेके सोबत की आपण कविस्थाई रामटेकला त्या कविस्थाई मेसरामध्ये त्या ठिकाणी घेऊन जावं. उपासकांनो, भारतीय बौद्ध महासभा ही अत्यंत जागरूक संघटना आहे. मधल्या काळामध्ये जरी भारतीय बौद्ध महासभेचं कार्य शिथिल झालं असेल तरी आमचे श्रद्धास्थान या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर, ज्याला आपण भैयाजी आंबेडकर म्हणतो, चैत्यभूमीचे जनक, सूर्यपुत्र आणि बौद्धाचार्याचे जनक देखील म्हणतो, त्यांनी अतोनात प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या पश्चात त्यांनी बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी अहोरात्र प्रयत्न करून ही संघटना सॅबूत ठेवली. त्यांना मी अभिवादन करतो. त्यानंतर वयाच्या प्रमाणे त्या थकलेल्या आहेत आणि त्यांचं वारसा हक्काप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचं जे कार्य आहे, भीमराव आंबेडकर, ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर, भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याकडे दिलेलं आहे. आणि त्यांच्याकडे कार्याध्यक्षाचं हे काम आल्यामुळे भारतातील भारतीय बौद्ध महासभा अधिक जोमानं कामाला लागलेली आहे. 1 पटाची 10 पट भारतीय बौद्ध महासभा आपल्या या भारतामध्ये दिसत आहे. पायाला चाकं बांधल्यासारखा भारतामध्ये त्या फिरत आहेत. आदरणीय आमचे भीमराव आंबेडकर साहेब आत्ताच नागपूरहून येऊन गेले आणि पुन्हा 11 तारखेला नागपूरला येणार आहेत. म्हणजे मी संघटक झाल्यापासून महिन्याला दोन्ही भाऊ येत आहेत. कोण? भीमराव साहेब आणि आंबेडकर साहेब, भीमराव प्रकाश बाळासाहेब आंबेडकर. तर त्यांचं लक्ष जास्तीत जास्त या विदर्भावर केंद्रित करण्याचं आहे. आणि अकोला पॅटर्न जो आपण म्हणतो आहोत, राजकीय दृष्ट्या असो किंवा धार्मिक दृष्ट्या असो, ते आज आपल्याला दिसत आहेत. कारण की बुद्धाचं धम्माचं कार्य करत असताना आपण शिलवान झालेलो आहोत, याच्या दुमत नाही. आपण पॉझिटिव्ह कडे गेलं पाहिजे. जर आपण शिलवान झालो नसतो, आपण धम्म घेतला नसता, आपण धम्माची चळवळ राबवली नसती, धम्म ग्रहण केला नसतात, आज एवढे लोक आपण या ठिकाणी एकत्र दिसलो नसतो. ही उपलब्धी आहे आपल्या धम्माची, ही भारतीय बौद्ध महासभेची उपलब्धी आहे आणि ही दिवसाने वाढत आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या मागे बरेच लोक तुटून पडलेले होते. म्हणजे बाबासाहेबांच्या संघटनेच्या वर इतके लोक तुटून पडले की बाबासाहेब गेल्याच्या नंतर एकुलता एक मुलगा वाचलेला बाबासाहेबाचा. अरे बाबासाहेबांचे 3 मुलं गेले. गंगाधर गेला, इंदू गेली, राजरतन गेला, रमेश गेला आणि नुसता एक यशवंतराव वाचला. त्या यशवंतराव बाबासाहेबाचा खून यशवंतरावाला देखील सुखानं राहू दिलं नाही या जनतेने. बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना निर्माण केल्या त्या संघटनेचे मागे लागलेत. मग ते पेपर एज्युकेशन सोसायटी असो, ती वड्याचं कॉलेज असो, चैत्यभूमी असो किंवा आता आपला आंबेडकर भवन असो. माझ्या माहितीप्रमाणे अरे बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं दिल्याच्या नंतर देखील तुम्ही त्या बाबासाहेबांच्या संघटनेवर, बाबासाहेबांच्या रक्ताला, बाबासाहेबांच्या खुनाला, बाबासाहेबांच्या वारसाला तुम्ही त्याच्या समाधीपासून वेगळे करू पाहतात. इतके नालायक आणि इतके करंट लोक ते होते, ते सरोदे साहेबाला माहित आहे. आणि जर बाबासाहेबांच्या राजरत्नावर तुम्ही एवढे कवी करता, राजरत्नावर एवढ्या कविता लिहिता, राजरत्नावर एवढे गाणे म्हणता आणि एक यशवंतराव वाचला तर त्याची तुम्ही कदर करत नाही. अरे ह्या गंगाधर वाचला असता, राजरत्न वाचला असता, रमेश वाचला असता तर बाबासाहेबांचं काम किती पुढे गेलं असतं. त्याला तुम्ही सहन केलं असतं का? यशवंतरावाला सहन तुम्ही करू शकले नाहीत. यशवंतराव दारुडे आहे, यशवंतराव लंगडा, यशवंतराव लुला आहे, यशवंतरावाला अक्कल नाही, यशवंतरावला हे कळत नाही, ते कळत नाही, म्हणून त्याच्या मागे लागलेले हे लोक हे पिलावळ मग नंतर जमा झाले. आता बीसी कांबळे, घनश्याम तडवटकर,
जेवी पवार हे सर्व लोक आता नावं घेत तर तुम्हाला कमी आहेत. इतके लोक त्यांच्या मागे हात धुवून पडलेत, परंतु खंबीर बाबासाहेबाचा खून होता. बाबासाहेबाच्या रक्ताला मी बदनाम होणार नाही. मी बाबासाहेबाचा वारस आहे. माझ्या नावाला मी काळीमा लावणार नाही. खंबीर राहिला आणि त्यानं भारतीय बौद्ध महासभा नीटाने नेमाने चालवली. भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्षपद आपल्याकडे घेतलं. भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्ष घेतलंच नाही तर देश विदेशात त्यांनी ते धम्माचं कार्य केलं. अख्खं जीवन त्यांनी आपले या धम्माला लावून दिलं. धम्माला लावत असताना बाबासाहेबाची चैत्यभूमी, बाबासाहेबाची समाधी, ही बाबासाहेबाची समाधी त्यांच्या वारसाला नाही मिळेल तर कोणाला मिळेल? बाबासाहेबाच्या चैत्यभूमीचं रक्षण कोण करेल? अरे आपल्या आजीची, आपल्या बाबाची समाधी तो नाही वागेल तर कोण? बाकी लोक त्याच्या मागे भिडले. आम्हाला चैत्यभूमी पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. बाबासाहेबांची समाधी बांधण्याकरता 10/10ची जागा तिथे मिळू दिली नाही. भैयासाहेबांनी स्वतःच्या खिशातून, आपल्या कमाईतून, आपल्या बापाकरता त्या ठिकाणी त्यांनी जमीन खरेदी केली. हे मला माहिती आहे. या ठिकाणी मुंबईचे एकूण एक जाणारे आमच्या ठिकाणी सरोज साहेब आहेत, त्यांना माहित आहे. 20/20 ची जमीन त्या ठिकाणी खरेदी करून बाबासाहेबांची चैत्यभूमी निर्माण केली आणि चैत्यभूमीला निर्माण करू नाही देऊ म्हणून अनेक लोक पडलेले होते. दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत रथयात्रा काढून, भीमज्योत काढून एक एक पैसा भैयासाहेबांनी आंबट केला. म्हणून त्याला आपण चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतो. चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतो. त्यांनी पाहिलं धम्माचं काम करत असताना धम्माचं कार्य काही बरोबर होत नाही. भिक्षू लोक बनत नाही. भिक्षूच्या शिवाय धम्माचं कार्य होणार नाही. मग आपण काय करायला पाहिजे? तर भैयासाहेबांनी बोधाचार्य बनण्याचा प्रयत्न केला. पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये त्यांनी बोधाचार्य बनण्याचा त्यांनी फरमान काढलं. कार्यकर्त्यांनी मान्य केलं की आपण बोधाचार्य बनवलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेची एक परंपरा आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत असताना सर्वात पहिले कार्यकर्ता बनावा लागतो, प्रशिक्षण घ्यावं लागतं. हैऱ्या गैऱ्या खऱ्या कोणी असं येऊन भारतीय बौद्ध महासभेचा सदस्यत्व घेऊ शकत नाही. सदस्य जर होत असेल, कार्यकर्ता होत असेल, त्याला जर पदाधिकारी व्हायचं असेल त्याला कार्यकर्ता शिबिर घ्यावं लागतं. कार्यकर्ता शिबिर घेतल्याच्या नंतर आपल्याला माहित असेल सामनेर शिबिर घ्यावं लागतं. सामनेर शिबिर त्याला बसावं लागतं. सामनेर झाल्याच्या नंतर त्याला बोधाचार्य बनावं लागतं. बोधाचार्याची परीक्षा दिल्याच्या नंतर पुन्हा चैत्यभूमीला जाऊन आपलं विद्यापीठ आहे, विद्यापीठ आपलं चैत्यभूमी आपलं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला प्रति 10 दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. तुम्हाला सामनेर बनवून त्या ठिकाणी राहून तुम्हाला केंद्रीय शिक्षक बनावं लागतं. आणि केंद्रीय शिक्षक झाल्याच्या नंतर बोधाचार्य आणि केंद्रीय शिक्षक झाल्यावर तुम्ही धम्माचे प्रचारक होता आणि आपापला प्रचार करता. त्यातील आम्ही बहुतेक सर्व आम्ही केंद्रीय शिक्षक आहोत असं मी मान्य करतो. बंधूंनो, धम्माचं कार्य करत असताना आपल्याला बरेच लोक सांगतात धम्माचं कार्य करत असताना आपल्याला धम्माच्या चळवळीमध्ये राहून आपण सांगतो आपण शीलवान बनलं पाहिजे. सर्वात मुख्य गाभा जो आपला शिलाचा आहे. बाबासाहेबांनी एक एक गोष्ट तंतोतंत आपला हा समाज दुरुस्त झाला पाहिजे याकरता कोणती गोष्ट नाही सोडली तुमच्यापासून की हे त्यांना नाही सांगितलं पाहिजे. स्त्रियांकरता सांगितलं का आपण नीटनेटके आले, चांगले कपडे घातले पाहिजे, दागिना घालायचा असेल तर सोन्याचा घाला. येथून त्यांनी सुरुवात केली बाबासाहेब आपल्याला शिकवताना. बाबासाहेब एवढं शिक्षण घेतल्यानंतर बडोद्याच्या राजघराण्यामध्ये ड्युटी करायला गेले. त्यांच्या कराराप्रमाणे बाबासाहेब त्या राजघराण्यातील राजाकडे जाऊन आपण काम करावं. त्यांनी आपला फर्ज पूर्ण केला. त्या ठिकाणी बाबासाहेबाला राहण्याकरता जागा नाही मिळाली हे आपल्याला माहित आहे.
पारशांनी जागा नाही दिली, मुसलमानांना जागा नाही दिली. हिंदू तर हो आपला वैरीच होता, कारण आपल्याला 4 वर्णामधून आपला रजपुरुषित मानणारा हात लागू देत नव्हता, सावली सहन करू देत नव्हता. तो कसा जागा देणार? बाबासाहेबाला 8 दिवस कसे तरी त्या ठिकाणी काढावे लागले. आपल्याला माहित आहे बाबासाहेब जेव्हा बेंचवर बसायला गेले, खुर्चीवर बसायला गेले, टेबलवर बसा गेले, अक्कल नसलेला पंडित त्याच्या पुढे फाईल फेकून मारत होता. बाबासाहेबांना वाटलं साला मी एवढा शिकला सवरलेला माणूस आहे, टाय फुटा छुटात एवढं शिकल्यानंतरही माझी ही अवहेलना होते. बाबासाहेबांनी खूप विचार केला की मला हे आता नोकरी पोकरी काही करायची नाहीये आणि मला माझ्या बांधवाकरता माझा एवढा अपमान होतो, माझा एवढा छळ होत आहे, तर मी माझ्या बांधवाला दुरुस्त केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणून बडोद्यावर निघण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहित आहे बडोद्याच्या गार्डन मध्ये बाबासाहेब जाऊन बसले. ट्रेनला उशीर होता. बाबासाहेब त्या गार्डन मध्ये जाऊन बसले, एका झाडाखाली धडसा रडू लागले. विचार केला. सांगणारे सांगतात बडोद्याच्या महाराजाची बहीण त्या गार्डन मध्ये फिरत होती. तिनं पाहिलं कोणीतरी गार्डन मध्ये हा माणूस बसलेला आहे, हा व्यक्ती बसलेला आहे, हा एवढा वैतागलेला का दिसतो? तेव्हा आपल्याला माहित झालं का बाबासाहेब त्या गार्डन मध्ये बसले होते म्हणून. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संकल्प केला की मी एवढा शिकला सवरला असून देखील माझी ही गती या ठिकाणी होत आहे, मी माझ्या समाजाची गती होऊ देणार नाही. मला समाज कार्य केलंच पाहिजे, माझ्या समाजाला दुरुस्त केलंच पाहिजे, माझ्या समाजाला पुढे आणलंच पाहिजे. कोणीही क्रांती धरीत आली नाही. म्हणून आज आपण त्याला संकल्प भूमी म्हणतो. बाबासाहेबांनी ज्या ज्या केलेल्या आहे, संकल्प भूमी, महूभूमी, चैत्यभूमी, दीक्षाभूमी. दीक्षाभूमी का निर्माण झाली? बाबासाहेब या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेब दीक्षा घेऊ शकले असते. चीन मध्ये घेतली असती, जपान मध्ये घेतली असती, त्या ठिकाणी बौद्ध होता. थायलंड मध्ये बौद्ध होता, बौद्ध धर्म होता. दीक्षाभूमी ही नागपूरला का घेतली, का झाली? दीक्षाभूमी झाली बाबासाहेबांना पाहिलं आपल्या विद्वत्तेमधून, आपल्या ज्ञानामधून. त्यांना माहित झालं की ही नागवंशाची लोक माझे बौद्ध होते आणि माझे बौद्ध ज्या ठिकाणी होते हे कर्मठ बौद्ध होते, सच्चे बौद्ध होते, शीलवान बौद्ध होते. आज नाग नदी या ठिकाणी, नाग नदीचं पात्र त्या काळामध्ये फार मोठं असेल. आणि म्हणून माझा विश्वास या नागभूमीच्या लोकांवर आहे. या नागभूमीच्या किनारी असलेले लोक, मी जो हा धम्म देत आहो हा धम्म पाळतील. मी जे शिकवतो, मी जे सांगतो ते हे लोक पाळतील, ते ऐकतील. म्हणून मोठा विश्वास त्याच्यावर टाकला. आणि या संपूर्ण भागातील 14 ऑक्टोबर 1956 ला आपले आजी आजोबा जे मरण पावलेले आहेत, मला इथं कोणी नसतील, ते सर्व धावून गेले. बाबासाहेबांनी फरमान काढला पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आणि त्या दीक्षाभूमीला दीक्षा दिली. तो विश्वास आपल्या तुमच्या आमच्यावर टाकलेला आहे. त्या विश्वासाला आपण पात्र राहिलं पाहिजे. त्या विश्वासासोबत आपण बेमान नाही केली पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या ह्या चळवळी, म्हणून अशा पद्धतीच्या परिषदा, म्हणून अशा पद्धतीचे आपण हे कार्य आपण केलं पाहिजे. हे कार्य या हिंगणघाटातील आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या 31 तारखेपासून प्रारंभ केला आहे. तर 11 तारखेपर्यंत ही साधी गोष्ट नाही बांधवांनो. 11 दिवसपर्यंत त्या काळामध्ये एखादा मालगुजार गावाला जेवण देऊन गावामध्ये भजना पुजनाचे काम करायचा, भागवत करायचा, रामायण करायचा. परंतु माझ्या मी बहादूर म्हणे तेल तुंबडे साहेब, किशोरजी, तुम्ही हिंमत दाखवली आणि तुम्ही हा 8 दिवसाचा 10 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी लावून तुम्ही पुण्याचं काम केलेलं आहे, धम्माचं कार्य केलेलं आहे. तुमच्या धम्माच्या कार्याला आम्ही असंख्य लोक दाद देतो. अशाच प्रकारचे कार्य प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक आपल्या तहसीलमध्ये झालं पाहिजे, तरच आपण धम्म आपला पुढे जाईल. अरे आपण धम्म म्हणजे काय? आपण खरं सांगतो. हा धम्म आपला खरा आहे. ज्या लोकांनी बेमानी केली, ज्या लोकांनी गोट्याचा देव म्हणून तुम्हाला भुलवलं, तुमच्या थापा मारल्या, तुमच्या अंधश्रद्धेमध्ये तुम्हाला नेऊन टाकलं, त्याचं खरं चाललं आणि आज ते या देशाचं राज्य करत आहेत. अरे तुम्ही तर सत्य सांगणारे माणसं आहेत. आजपासून तुम्ही प्रण करा. त्यांनी प्रण केलेलं आहे. 1 वर्ष 100 वर्ष झाली.
100 वर्षे झाल्याच्या नंतर ते या देशाचे राज्यकर्ते बनलेले आहेत. खोटं सांगून राज्यकर्ते बनलेले आहेत. आम्ही खरं सांगणारे माणसं 13% आहोत. 3.5% लोकांनी या देशाचं नेतृत्व करत आहे. खोटं सांगणारे लोक, आम्ही सत्य सांगणारे 13% लोक आहोत. आपण राज्यकर्ता नाही बनणार का? बिलकुल आपण राज्यकर्ते बनू. आपली ही हिंमत, आपलं हे कार्य पुरवत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला लायक माणसं म्हणतील, नालायक म्हणणार नाही. आपण सर्व लायक होऊ आणि आपलं नाव घेतील का आमच्या आजी आडवानी हा संघर्ष चालू ठेवला. कोणीतरी बाबासाहेब, कोणीतरी भगवान बुद्ध झालेला आहे आणि त्या बाबासाहेबांचं म्हणणं ऐकून आमच्या लोकांनी धम्म दिलेला आहे. आणि ह्या खऱ्या अर्थाने हा भारत देश बौद्धमय बनण्यास सर्वस आहे. आपण अशी खात्री बाळगायला हरकत नाही. आता म्हणतात आमचे लोक काही आम्ही बौद्ध झालो, आपला हा भारत देश बौद्धमय झाला. मग कशावर झाला तर ते सांगतात रुपयावर आहे अशोकाचं चिन्ह, आमच्या फ्लॅगवर आहे चक्र, निळ चक्र, म्हणून हा बौद्धमय झाला. नाही बाबासाहेबांना, नाही बांधवांना, असं नाही. ते सिंबॉलिक बाबासाहेबांनी केलं दाखवण्याकरता. पण याची कर्मठ जे मनुवादी लोक आहेत त्यांनी ते स्वीकारलं नाही आहे. ते मजबुरीने बाबासाहेबांनी खंबा गाडून ठेवला आणि म्हणून ते होत आहे, चालत आहे. पण खऱ्या अर्थाने आपल्याला एक धम्माचं कार्य करायचं असेल, हा जगाला धम्म बनवायचं असेल, या भारताला धम्ममय बनवायचं असेल, तर आपलं हे आजचं जे कार्य 2% जरी तुम्ही केलं असेल तर हे पुढच्या वेळेला 100% व्होट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं नाव निघेल, याच्यात दुमत नाही. हा इतिहास लिहिला जाईल. जर आपण धम्माचं कार्य करू नये तर बाबासाहेबांना आपण नालायक ठरल्यासारखं होईल. आणि मग आपण लायक ठरलं पाहिजे, आपण लायक बनू. याची खुणगाट आज आपल्याला शरी बांधायची आहे. आज आपला धम्म दिवस आहे. त्या धम्म दिवसाच्या निमित्ताने जागतिक परिषद आहे. आपल्याला माहित असेल किंवा नसेल, हा पंचशिलेचा झेंडा, हा किंवा झेंडा म्हटल्यापेक्षा आपण ध्वज म्हणतो त्याला. काही लोक आता पंचशिलेचा झेंडाच म्हणायचे, परंतु हा पंचशील हा धम्मध्वज आहे आपला. आणि ह्या धम्मध्वज आपल्याला का दिला, कोणी दिला, याची माहिती आमच्या ताईंनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आमच्या ताईंनी या ठिकाणी सांगितलेली आहे. मी थोडंसं त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला आणि आपलं भाषण आटवेल, कारण की पुढचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. बांधवांनो, बौद्ध धर्म होता इसवी सन, मला वाटते या ठिकाणी सविता त्या कांबळे बसल्या त्या करती 2ऱ्या शतकापर्यंत भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा नव्हती. भगवान बुद्ध कसे होते हे देखील माहिती नव्हतं लोकांना. भगवान बुद्धाला दाढी होती का, कान होतं का, टोप होतं का, भगवान बुद्ध केस वाढलेले होते. भगवान बुद्धाचे मूर्ती सुद्धा तयार झाली. हा धम्म वाढत असताना अनेक देशातील लोक आपापल्या पद्धतीनं धम्मध्वज तयार करायचे. परंतु अनागरिक धम्मपाल आपण ऐकलं असेल, अनागरिक धम्मपालांनी या भारतामध्ये बौद्ध गयेला येऊशानी पुन्हा आणखी हा धम्म उजळा दिला. बौद्ध गयेचं मंदिर म्हणत होते त्याला, बौद्ध गयेचं विहार शोधून काढलं. त्या जनागर धम्मपालांना वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी इतिहासातून जाणलं, त्यांना कुठेतरी मार्गदर्शन मिळालं, त्रिपिटकातून मिळा किंवा कुठल्या तरी ग्रंथातून त्यांना माहिती झालं की भगवान बुद्धाचं जेव्हा ज्ञान मिळालं, भगवान बुद्धाला ज्ञान मिळालं. ज्ञान मिळालं म्हणजे काय मिळालं, हे सत्य मिळालं. भगवान बुद्धाला सत्य मिळालं आणि भगवान बुद्धाला सत्य मिळाल्याच्या नंतर भगवान बुद्धांनी रतनगर या ठिकाणी 7 फेरे मारले. 7 दिवस त्यांनी 7 आठवडे त्यांनी त्या ठिकाणी चक्रमण केलं. आणि चक्रमण करत असताना जेव्हा शेवटच्या आठवड्यामध्ये भगवान बुद्ध बसले, त्यावेळेस त्यांच्या शरीरातून, त्यांच्या ब्रह्मांडातून, त्यांच्या वरच्या भागातून असे आभा निर्माण झाल्या. अशा आभा निर्माण झाल्या. ते 7 कलर दिसले. त्या 7 कलर पैकी 5 कलर स्पष्ट होते आणि 2 कलर थोडा अस्पष्ट होते. त्या 7 कलर पैकी 5 कलराचा आपण हा संदेश दिला त्या ठिकाणी. आणि तो संदेश कोणता आहे तर त्याला रेनबो म्हणतो आपण. आता आपल्या आजही दिसते आपल्याला ह्या रेनबो सारखा. तर भगवान बुद्धाची ती अभाची ब्रह्मांडातली आहे, ती रेनबो सारखी दिसायला लागली. आपण धनुष्यबाण म्हणतो. धनुष्य दिसला. तो रेनबोचा त्याच्यामध्ये जे काही
कलर दिसलेले आहेत, ते असे कलर भगवान बुद्धाच्या त्या चेहऱ्यावरून, भगवान बुद्धाच्या मस्तकामधून, भगवान बुद्ध त्याच्या वरच्या भागातून दिसले. त्याच्यामध्ये 7 कलरापैकी 5 कलर घेतले आणि म्हणून अनागारी धम्मपालांनी हा आपण आपला धम्मचा ध्वज एक सारखा केला पाहिजे असं त्यांना वाटलं. जो पहिला कलर आपण म्हणतो निळा रंग, हा शांतता आणि प्रेमाचा आहे. निळा रंग शांतता आणि प्रेमाचा आहे. पिवळा रंग आपला तेज आणि उत्साहाचा आहे. पिवळा रंग तेज आणि उत्साहाचा आहे. लाल कलर शौर्य आणि साहसाचा आहे. पांढरा कलर पवित्रता आणि शुद्धतेचा आहे. केशरी रंग त्याग आणि करुणाचा आहे. जीवन जगत असताना माणसाला ह्या पूर्ण हे जे आयत लागले आपल्या मागे, याचं सर्व आपल्याला एका जीवनामध्ये ते प्राप्त झालं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण वागलो पाहिजे, त्या पद्धतीनं आपण राहिलो पाहिजे. म्हणून ते आपल्याला हे काय आहे, हा धम्मध्वज आपलं हे प्रतीक आहे. या प्रत्येक कलिरामध्ये आपला धम्म सामावलेला आहे आणि त्याप्रमाणे जर आपण खरोखर वागण्याचा प्रयत्न केला, धम्ममय झालं, तर मला वाटते आपण पंचशील दिले आहे. भगवान बुद्धांनी आपलं ज्ञान देत असताना सर्वात पहिले पंचशील दिलं. परंतु 5 परिवर्तकांना भगवान बुद्धांनी सर्वात प्रथम आपण त्याला धम्म प्रवर्तन म्हणतो ते 5 शिलाचं दिलं. पण बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 त्याही पलीकडे जाऊन आजच्या परंपरेमध्ये जे रोगराई लागलेले होते, देवाचे धुपाचे याचे त्याची शपथ दिली, ती 22 प्रतिज्ञा दिली. ती 22 प्रतिज्ञा तुमच्याकडून वधवून घेतली. बाबासाहेबांनी कालानुरूप ओळखलं की माझ्या या लोकांना मी काय दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. सर्वात पहिला घाला घातला त्याचा शेअर्थ जो कोणी असेल मनुवादी, त्याच्यावर बिलकुल मानायचं नाही. त्याला हे भ्रामक आहे, हे खोटं आहे, हे आपल्याला बुद्धिहीन बनवणार आहे, हे माणसाचं जीवन जगण्याचं साधन आहे म्हणून 22 प्रतिज्ञा दिली. आणि आपण 22 प्रतिज्ञांना जर वागलो, शिलाचं पालन केलं, तर भगवान बुद्धाचा धम्म काय आहे? भगवान बुद्धाचा धम्म आद्य कल्याणम, मध्य कल्याणम आणि अंत कल्याणम आहे. अंत कल्याणम आपलं सर्वच झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं जीवन सुखमय होईल. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगेन. मी संघटक आहे महाराष्ट्र राज्याचा. माझं काम आहे संघटित लोकांना करणं, शाखा बांधणं, लोकांना जोडणं. पण आज माझ्यावर ही बोलण्याचा प्रसंग आलेला आहे आणि आजचा या धम्म परिषदेचा मला अध्यक्ष बनवलं, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. मी या ठिकाणी तुम्हाला आपल्या पुन्हा येणाऱ्या 11 तारखेला भीमरावजी आंबेडकर या समापनाला येत आहे. भव्य रॅली निघणार आहे. आंबेडकर घराण्याचा जो मान सन्मान आहे, तो मान सन्मान करण्याकरता आपली ही आजची धम्म परिषद ही सज्ज झालेली आहे आणि आपण यामध्ये सक्सेस झाल्यात. आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.